by last lecture, prove that every homogeneous equation of second degree in x and y always represent a pair of line passing through origin. Then case third, y equal to minus h plus root of h square minus ab upon b into x, and second line y equal to minus h minus root of h square minus ab upon b into x. Then these equations are called separate equation of line x square plus 2hxy plus by square इक्वल टू 0. करेक्ट. आता ह्या दोन लाईन मिळाल्या मित्रांनो, पासिंग थ्रू काय आहे, ओरिजिन. मग त्यांच्यातला अँगल थिटा कसा मिळवायचा आहे तो आता पुढे फॉर्म्युला आहे. अगोदर ती थिअरी आपण प्रूव्ह करू. प्रूव्ह दॅट थिटा is the measure of the acute angle between the line represented by x square plus 2hxy plus by square equal to 0 is given by tan theta equal to mod of 2 into root of h square minus ab upon a plus b. Here note that a plus b not equal to 0. लेट थिअरी प्रूव्ह करतोय आपण आता. लेट ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0, त्याला इक्वेशन 1 म्हणा. विथ होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. होमोजिनियस म्हटल्यानंतर दोन लाईन मिळतील, त्या दोन लाईन कडून पास होत आहेत. ओरिजिन लाईन मिळतील म्हणजे तिथं काय आलं मित्रांनो, स्लोप आला. मग दोन लाईन आहेत तर दोन स्लोप आले. मग आपण घेऊ फर्स्ट m1 आणि second one m2. Let m1 and m2 be the slope of line represented by equation 1. मग स्लोप आला, मग सम ऑफ स्लोप प्रिव्हियस लेक्चरमध्ये आलेले आहे. अँड प्रॉडक्ट ऑफ स्लोप मीन्स m1 प्लस m2 इक्वल टू मायनस 2h अपॉन b. अँड सेकंड प्रॉडक्ट ऑफ स्लोप मीन्स m1 इंटू m2 इक्वल टू a अपॉन b. आपल्याला थिअरी प्रूव्ह करायची आहे. यांच्यातला थिटा टॅन थिटा इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. हिअर नोट दॅट ए प्लस बी नॉट इक्वल टू 0. मग तर दोन लाईन आहेत, त्यांच्यातला अँगल घेतला आपण थिटा. लेट थिटा बी द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. मग 11वीमध्ये थिटा इज द ॲक्यूट अँगल between lines L1 and L2 having slope m1 and m2, then tan theta equal to mod of m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. हा फॉर्म्युला आपला झालेला आहे. थिटा जर ॲक्यूट अँगल असेल बिटवीन लाईन आणि त्यांचे स्लोप जर m1 आणि m2 असतील तर तिथं टॅन थिटा आपण 11वीला काढलेला आहे. मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2, त्याला इक्वेशन 1 म्हणा. ओके, इक्वेशन 1. मग आता मित्रांनो आपल्याला m1 मायनस m2 ची व्हॅल्यू काढायची सेपरेट आणि 1 प्लस m1 इंटू m2 काढायचं आहे. कन्सिडर m1 minus m2 bracket square. Here apply a minus b bracket square. A square minus 2ab plus b square. Then here a is m1, b is m2. Then m1 square minus 2m1 m2 plus m2 square equal to adding and subtracting adjustment. Adding and subtracting 2m1 m2, then clearly m1 square plus add केला 2m1 m2 plus m2 square आणि एक सबट्रॅक्ट करावं लागेल. -2m1 आणि ऑलरेडी तिथं -2m1
-2m1 आणि -2m1 टोटल झाली -4m1m2. ओके, देन m1 स्क्वेअर प्लस 2m1m2 प्लस m2 स्क्वेअर एक्सप्रेशन फॉर m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स here apply a plus b bracket square, then m1 plus m2 bracket square minus 4m1 m2, then m1 plus m2 sum of slope is formula m1 plus m2 is minus 2h upon b bracket square आणि m1 m2 ची व्हॅल्यू a upon b means minus 4 into a upon b, 4h square upon b square minus 4a upon b. इथं बी स्क्वेअर डिनॉमिनेटरला, इथं बी आहे, डिनॉमिनेटर सेम नाही, मग एलसीएम आला बी स्क्वेअर देन 4h स्क्वेअर मायनस 4ab अपॉन बी स्क्वेअर. ही व्हॅल्यू आली मित्रांनो m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर 4 इंटू h स्क्वेअर मायनस ab अपॉन बी स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय येईल m1 मायनस m2 इक्वल टू प्लस ऑर मायनस 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab upon b. Okay, and second one denominator 1 plus m1 into m2, 1 plus product m1 into m2 is a upon b, then 1 plus m1 into m2 equal to sum a plus b upon b. मग m1 plus m1 into m2 आला मित्रांनो a plus b upon b and m1 minus m2 bracket square म्हणजेच m1 minus m2 ची व्हॅल्यू आली प्लस ऑर मायनस 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. आता हे दोघं व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये घेऊ, पुट म्हणा किंवा इक्वेशन 1 बिकम्स टॅन थिटा इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 इज 2 इंटू रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. आता ही प्लस ऑर मायनस होती, मॉडमध्ये गेल्यामुळे प्लस ऑर मायनस तर प्लसच येईल बाहेर निघताना, म्हणून ती एकच घेतली आपण 2 इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी अँड डिनॉमिनेटर 1 प्लस m1 इंटू m2 इज ए प्लस बी अपॉन बी. मग आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर काय मित्रांनो सेम बी आणि आहे ते बी, तो काय होऊन जाईल कॅन्सल होईल. कॅन्सल झाल्यानंतर वी गेट रिझल्ट tan theta equal to mod of 2 into root of h square minus ab upon a plus b. डिनॉमिनेटरला जर नंबर 0 आला तर नॉट डिफाईन. नॉट डिफाईन मीन्स लाईन क्लिअरली परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, देन ए प्लस बी नॉट इक्वल टू 0, म्हणून इथे ए प्लस बी काय पाहिजे नॉन झिरो नंबर. त्याच्या कंडिशन्स टी डब्ल्यू कंडिशन, दोन कंडिशन टी डब्ल्यू 2 लाइन्स. द लाइन्स एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 रिप्रेझेंटेड बाय लाईन जर कोइन्सिडंट असतील किंवा पॅरलल असतील तर तिथं कंडिशन तयार होते एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0. याच फॉर्म्युल्यात किंमत टाकायची. थिटा जर 0 घेतला टॅन 0 0, देन ए प्लस बी त्या साईडला गेला 0 होऊन जाईल. मग मॉड ऑफ 2 इंटू रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ए बी, मॉड निघाला की व्हॅल्यू काय येईल फक्त एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0, स्क्वेअर रूट पण निघून जाईल. सेकंड वन, लाईन जर परपेंडिक्युलर असतील, लाईन परपेंडिक्युलर म्हणजे स्लोपचा प्रॉडक्ट काय आला मित्रांनो -1 आला, म्हणजे m1 इंटू m2 इक्वल टू -1, then value of m1 into m2 is a plus a upon b equal to -1, then a equal to minus b, then a plus b equal to 0. Means lines are perpendicular to each other if and only a plus b equal to 0. Okay, तर इथे थेरी जी ती कंप्लीट झालेली आहे. त्याच्यावर आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल छोटे छोटे 2-2 आणि 3-3 मार्कांना आहे. एक्झाम्पल बघा. फर्स्ट, फाइंड द जॉईंट इक्वेशन किंवा याला कंबाईंड इक्वेशन म्हणतात. एक्झाममध्ये कंबाईंडही शब्द येऊ शकतो किंवा जॉईंट येऊ शकतो. मेथड तीच आहे, मिनिंग तोच आहे. फाइंड द जॉईंट इक्वेशन और कंबाईंड इक्वेशन ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ लाईन. तुम्हाला पेअर दिलेली असेल
त्याचं काय मिळवायचं आहे कंबाईंड इक्वेशन